तुझा संघर्ष असाच सुरू ठेव, भले काहीही हो. तुझं शिक्षण कधीच सोडू नकोस. पाहशील तू एक दिवस नक्कीच यशस्वी होशील. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. आपल्या समाजाला आणि समाजातल्या लोकांच्या स्थितीला बदलण्यासाठी, आपल्या समाजातल्या लोकांना समाजात समान हक्क देण्यासाठी भीमरावला लढावे लागेल. आणि या लढाईमध्ये विजय प्राप्त करायचा आहे. आणि याचा केवळ एकच मार्ग आहे की भीमरावने पुढे शिकावं आणि पुढे जावं. हे कॉलेज तुझं आहे. जा आणि या कॉलेजच्या प्रत्येक कोणाशी मैत्री कर, कारण या कॉलेजचा प्रत्येक कोणा आणि कोणा तुझ्या अभ्यासाच्या संघर्षाचा साक्षी आहे. आणि यांना सांग की यांनी तुझ्यावर विश्वास ठेवावा. तुला अजून लंडन, अमेरिका, दुसऱ्या देशांमध्ये जाऊन देखील शिकायचं आहे. हे काय करताय तुम्ही? रमा, मन एकाग्र करून मनापासून माझ्या सर्व गुरूंना आठवतोय आणि सर्वांचे मनापासून आभार मानतोय. ये बस इथे. रमा, मी तोच भीमराव आहे ज्याला जन्म घेताच लोकांनी झिडकारणं सुरू केलं, स्वतःपासून दूर ठेवायचा प्रयत्न केला. पण माझ्या आयुष्यामध्ये मला असे गुरु मिळाले ज्यांनी मला सुदृढ बनवलं, जेणेकरून आज बडोद्याचे सयाजी महाराज देखील मला त्यांच्या इथे बोलवू इच्छितात. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातली किंमत जर कोणी वाढवू शकत असेल तर तो गुरु आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की या संपूर्ण विश्वामध्ये सर्वात अवघड भूमिका जर कोणाची असेल तर ती गुरूंची आहे. तिकडे व्यवस्थित बघ रमा. एका गुरुला मायाळू व्हावं लागतं आपल्या शिष्याच्या मनाला वाचण्यासाठी, आपल्या शिष्याच्या भावनेला ओळखण्यासाठी. परंतु त्याच मायाळू गुरुला त्या हातोड्यासारखं कडक देखील व्हावं लागतं, जेणेकरून त्या लोखंडासारखं आपल्या शिष्याला आकार देऊ शकेल. आणि गुरु निस्वार्थी पण असतात, कारण तयार झालेला शिष्य उपयोगी पडला तरी तो दुसऱ्यांसाठी कामी येतो. त्यांच्या नशिबात तर पुन्हा कोणीतरी नवीन शिष्य येतो. आणि त्यामुळेच गुरु बनणं सर्वात अवघड गोष्ट आहे. कारण केवळ ज्ञानच नाही, खरं तर एक गुरु चांगल्या गोष्टींचाही वाहक असतो. आणि ह्यामुळेच पुन्हा एकदा मी माझ्या आयुष्यातल्या सर्व गुरूंचे आभार मानू इच्छितो. रमा, केळुस्कर गुरुजी. गुरुजी, नमस्कार करतो. सदा सुखी रहा भीमराव. एका गुरुच्या ज्ञानाने जेव्हा एक शिष्य योग्य मार्गावर चालून स्वतः उत्तम स्तरावर पोहोचत असतो तेव्हा खूप आनंद होतो. आणि भीमराव, तुझ्यासारखा शिष्य मिळाल्यावर तर कोणताही गुरु गर्व अनुभवेल.
गुरुजी, मी आयुष्यभर हाच प्रयत्न करत राहीन की तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत राहीन. गुरुजी, आजपर्यंत कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये देखील तुम्ही माझी साथ दिली. मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रणाम करू इच्छितो. भीमदादा, आणि चाळीत राहून नेहमी माझं मार्गदर्शन करण्यासाठी भीमदादा, मी तुम्हाला प्रणाम करतो. दीपक, पुन्हा एकदा कर. तुम्ही बी करा ना. काय झालं रमा? बघते की हे किती सुंदर आहे. एक शिष्य आपल्या गुरुला गुरु मानून प्रणाम करतोय आणि दुसरा शिष्य त्या शिष्याला गुरु मानून प्रणाम करतोय. बघून खूप बरं वाटलं मला. त्यामुळेच तर रमा, गुरु पौर्णिमेच्या रात्रीच्या त्या चंद्रासारखा असतो जो दुसऱ्यांना प्रकाश देतो आणि मग तो जाऊन दुसऱ्यांना प्रकाश देऊ शकेन. आज आपण सर्वजण मिळून या जगातल्या प्रत्येक गुरूंना नमस्कार करू. यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान, शीश दियो जो गुरु मिले तो भी सस्ता जान. ऐका, आपण समधी वेगवेगळ्या दिशेने जाऊया आणि काम शोधून इथंच परत येऊया. ठीक आहे? चल चला. नंदू, मला दादा, आता तुम्ही पण लक्षपूर्वक ऐका. जसे खालच्या जातीचे लोक 2 भागांमध्ये विभागून गेले आहेत, तसेच आपल्या सर्वांना देखील 2 भागांमध्ये विभागून जावं लागेल. आणि जिथे जिथे हे सगळे जातील काम मागायला, तिथे तिथे आपल्याला जाऊन समोरच्याला त्यांना काम देण्यापासून मनाई करायचं आहे. समजले ना? संघर्ष है जीवन, जीवन चलने का नाम, तुझसे तेरा संग्राम. चुनौतियों की राह में जो पड़ जाए पाँव में छाले, सीने में भर साहस और उस पर एक भूख लगा ले. लगे टूटने जो हिम्मत और छाए घोर अंधेरा, अपने अंदर की चिंगारी से बिखरा दे उजाले. चल उठ कर हम एक नया रास्ता निकाले, बुझने ना देना मन की मशाले. चल उठ कर हम एक नया रास्ता निकाले, बुझने ना देना मन की मशाले. संघर्ष है ये जीवन, जीवन चलने का नाम, इस जग से पहले है तुझसे तेरा संग्राम. जोखू, अजूनपर्यंत भीमाचे समर्थक आले नाही. अरे हितेश भाऊ, एकाच वेळेला लई पैसे जमा करून आजच येतील का? ए जोखू,
आमची कापडं तू जाई होतीस, त्याचं नुकसान भरणार होतास ना तू. मालक मी समजे पैसे परत करीन मालक. हवा देणार हा? एवढ्या दिवस झाल्यात. अरे देईल ना, थोड्या दिवसाचा वेळ तर द्या. अरे अजून 30-20 काय नाही, आजच्या आजच हिशोब होणार. नाही मालक, मी सांगतो ना की मी समजे पैसे परत देईन मालक. अरे एवढ्या दिवसापासून नाही दिलंस तर आता काय देशील हा? तू काय तुझा बाप पण दे. अरे कुठे चाललाय? अरे दोन तरी काट्या पडल्या तर समजून येत तुला. इथूनच वर रे. अरे सोडा त्याला, सोडा. अरे सोडा त्याला, सोडा त्याला, सोडा. मारताय अहो, देईल पैसे, नका मारू. मारू नका माझ्या नवऱ्याला. अरे कसं माणूस आहात तुम्ही? एका कपड्याच्या भाड्यासाठी कोणी कोणाला एवढं मारतं का? कोण म्हटलं कपड्याच्या नुकसानीसाठी मारलं? तो तर एक डाव होता. मी ह्यासाठी मारलं कारण आमच्या जातीतल्या महिपाल आणि शिशुपालला त्या आनंद आणि बाण जमिनीवर आपटून मारलं होतं. त्याचा सोड पुरा झाला. घ्या, बरोबर योग्य वेळी आलात तुम्ही. तेव्हाच तर बघू शकाल ना. आतापर्यंत जोखूला कपड्यांच्या मोबदल्याबद्दल विचारत होते, पण आनंद आणि बाळामुळं त्याला मारून निघून गेले. आणि फुलिया तू समजून घे, आणि तुम्ही पण समजून घ्या. जर या भीमरावासोबत राहाल तर असंच मार खाल. हो, बरोबर बोललात तुम्ही. माझ्यासोबत राहतील तर मार खातील, आणि तुम्ही काय करणार? उभ्या उभ्या तमाशा पाहत राहणार? तुम्ही इथे उभे होतात, तुम्ही जोको काकांना मारू दिलं, आणि आता आम्हाला समजवताय. पण आम्ही काय करणार होतो? आम्ही काय केलं असतं म्हणजे? तुम्ही 3 आणि 2 5 माणसं आहात ना इथे. रक्षण नसते करू शकलं तुम्ही. तो एकटा माणूस येऊन मारून निघून गेला. हे बघा हितेश काका, बाळादादा आणि आनंददादाच्या नावावर त्यांच्या चुकांना सिद्ध करणं सोपं आहे, परंतु ते पुन्हा पुन्हा कोणाच्या ना कोणाच्या नावावर इथे येत राहतील, आपल्याला मारत राहतील, आणि तुम्ही जर काही केलं नाही तर हेच होत राहणार. अनवय, यात बाळा आणि आनंद जे बी केलं ते बरोबर होतं. कारण ती लोक माझ्या नवऱ्याला धक्का देणार होते. त्यामुळं बाळा आणि आनंदची चूक नाही आहे यात. वा, आज तर उलटी गंगा व्हायला लागलीये. जिजाबाई सुद्धा भीमरावाच्या बाजूने बोलू लागली बघा. हितेश भाऊ, भीमची बाजू तर मी कधीच नाही घेणार. मी फक्त हे बोलत होते जे मी आपल्या डोळ्यानं बघितलं आहे. जोखू, चल उठ, चल ये, चल घरला चल, तुला औषध लावते, चल उठ. काय मग आज दिवसभरात किती पैसे कमवलेत सांगा. पैक तर नाही कमवलं, पर धैर्य अजून हारलेलं नाहीये. जमा करू कुठून ना कुठून, तुम्ही चिंता करू नका. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचे. आज आपण सर्वांनी मिळून त्या खालच्या जातीवाल्यांना पूर्ण दिवसामध्ये 1 रुपया देखील कमवू दिले नाही. किती मोठी गोष्ट आहे. असेच बस अजून 6 दिवस त्या सर्वांना रिकाम्या हाताने घरी पाठवायचे. बस तर आज या अति आनंदाच्या क्षणी
आपण सर्वांनीच सोबत जेवण करूया काय? चला. असे आहे मेघनाथ, जास्त हुशार नको बनूस. आम्ही सर्व मोठ्या जातीच्या वर्चस्वाला वाचवण्यासाठी एक लढाई लढत आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या जातीमध्ये तुला सामील केले. तू खाण्याचे तुझे तू बघ, आम्ही आमचे बघू शकतो. चला भावानो. विचार केला होता एका बाळाने 2 निशाण करेन. त्या भीमराव आणि त्याच्या कुटुंबाला त्यांची कुवत देखील दाखवेन आणि या उच्च जातींमध्ये माझी ओळख पुन्हा जिवंत करेन. परंतु हे होऊ नाही शकले. काही हरकत नाही. एकदा का या भीमरावला धडा शिकवला, मग या उच्च जातीवाल्यांना देखील दाखवून देईन की मेघनाथ सोबत शत्रुत्व घेण्याचा काय परिणाम होऊ शकतो. मला माफ करा. मला असं नाही बोलायला पाहिजे होतं. कशासाठी माफी? आजवर तू एवढं समज बोलली आहेस. कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी माफी मागत आहेस? बाकीचं मी समजा बोलले हाय त्यासाठी मला वाईट पण वाटत नाही आणि ना माफी पाहिजे. माफी तर बस या गोष्टीसाठी मागत हाय का मला असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं की मी विधवाच बरी होते. एक लगीन झालेली बाई असून मला अशा गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे. म्या तुमच्या संग भांडत लढत भीमवर चिडत सुद्धा आयुष्य जगत आहे. विधवा असते तर आयुष्य स्थिर राहिलं असतं. बस ऐका, आई आतमध्ये रडतायत, लवकर चला ना. काय? आणि तुम्ही बी असं परत नका बोलू की का मी अजून जगू नाही शकत. जगण्याची इच्छा माझी कमी झाली आहे. नका बोलू असं. हे बघ जिजाबाई, मी खोटं नाही बोलणार. थकलो आहे. भीमला परदेशात पाठवायची माझी शेवटची लढाई आहे. मी जिंकल किंवा हारल, पर आता विचार करून वाटतंय की मी लय दिवस नाही जिता राहणार रे. बघ, तुम्ही नका ना बोलू असं. सतत हेच बोलत आलेलो आहे. जे माझं मन बोलतं आणि माझं मन हेच बोलत आहे, तर मी काय करू? हेच खरं आहे जिजाबाई. बाबा, काय बोलताय तुम्ही? होय बाबा, जर तुम्ही जसं बोलायला लागला तर कसं होणार? बाबा, तुम्ही तर आमची सर्वात मोठी ताकद आहे. बाबा, एक नवरा असून बायको संग असं बोलणं चांगलं नाही वाटत. माहित आहे का मला असं नाही बोललं पाहिजे होतं, पण मला जे वाटलं ते मी बोललो. भीमला परदेशात पाठवायची माझी शेवटची लढाई आहे आणि मला असं वाटतंय की ही लढाई मी जिंकावी.